Hello students, today we are going to discuss about the conventions for the use of SI units. What are the conventions or the rules while using the SI units? SI units are internationally accepted units. We are now using the SI units, but there are certain conventions or the rules. So, what are the rules or what are the conventions that we have to discuss in today's lecture? ओके, बघा आपण असाइनमेंटचा वापर करत आहोत, पण असाइनमेंटचा वापर करत असताना काही कन्व्हेन्शन्स किंवा काही रूल्स आहेत. मग आपण नेम ऑफ युनिट वापरत असतील किंवा एखाद्या युनिटसाठीचा सिम्बॉल जर आपल्याला वापरायचा असेल किंवा त्यांचं कॉम्बिनेशन युनिटच्या नेमचं म्हणजे युनिट नेम आणि सिम्बॉल यांचं कॉम्बिनेशन करता येईल का याचा आपल्याला विचार करावा लागेल. काही आपल्याकडे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत किंवा पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते आपल्याला वापरता येतात का, काय प्रिफिक्सेस आहेत ते आपल्याला वापरता येतात का, डबल प्रिफिक्स वापरून युनिट आपल्याला लिहिता येतं का, किंवा स्पेस किंवा हायफनचा वापर आपण कशा पद्धतीने करतो. तर याच्याशी रिलेटेड काही रूल्स किंवा कन्व्हेन्शन्स त्याला आपण म्हणतो ते दिलेले आहेत आपल्याला आणि ते आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. तर पहिला जो रूल किंवा पहिलं जे कन्व्हेन्शन आहे दॅट इज रिगार्डिंग द यूज ऑफ सिम्बॉल. यूज ऑफ सिम्बॉल आपल्याला माहीत आहे की आपण सिम्बॉलचा यूज करत असतो. एखादा युनिट आपण जेव्हा स्पेसिफाय करतो त्यासाठी आपला सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे सिम्बॉलचा. मग सिम्बॉलचा यूज करतात म्हणजे आपण नेमकं काय करतो तर काय रिकमेंडेड जे लेटर्स आहेत तेच फक्त आपल्याला ॲज अ सिम्बॉल म्हणून वापरता येतात. फॉर एक्झाम्पल फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आपण मोजलेली आहे आणि आपण लिहिलं दॅट इज द फोर्स इक्वल्स टू 10 न्यूटन. तर हा यन कॅपिटल यन हे जे लेटर आहे हे इंडिकेट करतं सिम्बॉल फॉर द न्यूटन. न्यूटन सायंटिस्टचं नाव आहे आणि न्यूटनच्या नावावरनं आपण फोर्स या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी या कॅपिटल यन या लेटरचा आपण वापर करतो. किंवा वर्क आपण या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट केलेलं आहे आणि वर्क आलं आपल्याकडे सपोज 15 जूल, आपण कॅपिटल जे या लेटरचा आपण वापर करायलो. ओके, किंवा आपण लेंथचं मेजरमेंट केलेलं आहे लेंथ आणि लेंथ आलेली आहे सपोज 5 मीटर. किंवा टाईम ही फिजिकल क्वांटिटी आपण मेजर केलेली आहे आणि टाईम आला आपल्याकडे सपोज 8 सेकंद. ओके, मग आता हे आपण स्पेसिफाय करायलो एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आणि त्यासाठी आपण सिम्बॉल्स वापरलो. काही ठिकाणी तुम्हाला काही लेटर दिसतात कॅपिटल यन, कॅपिटल जे, स्मॉल यम, स्मॉल यस. मग सिम्बॉल वापरताना आपण कॅपिटल वापरायचे का स्मॉल लेटरचा यूज करायचा. तर त्यासाठीचं कन्व्हेन्शन काय बघा की ज्या फिजिकल क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करायलो त्यासाठीचं युनिट हे जर एखाद्या सायंटिस्टच्या नावावरनं असेल तर त्यासाठीचा जो सिम्बॉल आहे तर तो कॅपिटल लेटरमध्ये लिहायचा. न्यूटन, जूल हे सायंटिस्टचे नावं आहेत आणि म्हणून इथं आपण युनिट सिम्बॉल लिहित असताना आपण कॅपिटल एन आणि कॅपिटल जे या लेटरचा यूज केलेला आहे. आणि बाकीच्या सगळ्या म्हणजे सायंटिस्टच्या नावावरनं जे घेतले ते सोडून बाकीचे सगळे जे सिम्बॉल्स आहेत ते मात्र आपण स्मॉल लेटरनीच काय करायचे त्या ठिकाणी त्याला रिप्रेझेंट करायचे. ओके, कारण मीटर हे सायंटिस्टचं नाव नाही किंवा सेकंद हे सायंटिस्टचं नाव नाही. मग त्यासाठी आपण कुठल्या सिम्बॉलचा तर स्मॉल लेटरचा आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत. सो दिस इज द फर्स्ट कन्व्हेन्शन रिगार्डिंग द यूज ऑफ सिम्बॉल. लक्षात आलं, सिम्बॉलचा यूज करत असताना कॅपिटल सिम्बॉल आणि स्मॉल सिम्बॉल्स म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटरचा वापर कधी करायचा. सायंटिस्टच्या नावावरनं जर आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीला नेम ऑफ युनिट जर आपण देत असतील तर त्यासाठीचा सिम्बॉल हा फक्त कॅपिटल लेटरमध्ये असावा आणि बाकीचे सगळे जे काही सिम्बॉल्स आहेत ते स्मॉल लेटर्समध्ये असावेत. सो दिस इज द यूज ऑफ सिम्बॉल. दुसरं आपल्याला पाहिजे कन्व्हेन्शन दॅट इज रिगार्डिंग द यूज ऑफ दॅट इज द नेम ऑफ युनिट. नेम ऑफ युनिट समजा आपल्याला तर सिम्बॉल्सच वापरायचे आहेत. वी हॅव टू यूज द सिम्बॉल्स फॉर ऑल द फिजिकल क्वांटिटीज. पण काही ठिकाणी जर तुम्हाला नेम ऑफ युनिट जर लिहायचं असेल तर मग कशा पद्धतीनं ते आपण नेम ऑफ युनिट लिहायला पाहिजे त्यासाठीचं पण कन्व्हेन्शन दिले आपल्याला. बघा 10 न्यूटन
मी आता असं लिहिलो 10 न्यूटन, फोर्सचं मेजरमेंट केले आणि फोर्स किती आला 10 न्यूटन, किंवा वर्कचं मेजरमेंट केलं आणि वर्क किती आलं 15 जूल. ओके, किंवा आपण लेंथचं मेजरमेंट केलं आणि लेंथ किती आली 5 मीटर. टाईमचं मेजरमेंट केलं आणि टाईम किती आला सपोज 8 सेकंद. काय केलं आपण या ठिकाणी, सिम्बॉलच्या ऐवजी आपण नेम ऑफ युनिट लिहिलो. पण तुमच्या लक्षात आलं असेल की नेम ऑफ युनिट लिहित असताना नेम इनिशियल लेटर पहा, स्मॉल एन, स्मॉल जे, स्मॉल एम, स्मॉल एस. म्हणजे सायंटिस्टचं नाव असो किंवा नसो, जर नेम ऑफ युनिट लिहायचं असेल तर नेम ऑफ युनिटची सुरुवात सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी नेम ऑफ युनिटची सुरुवात ही स्मॉल लेटरनीच करायची. सो ऑल द नेम्स ऑफ युनिट मस्ट बी रिटन विथ द इनिशियल स्मॉल लेटर. सो फॉर ऑल द फिजिकल क्वांटिटीज, सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी असा विचार करायचा नाही की सायंटिस्टचं नाव आहे मग पहिलं इनिशियल लेटर हे कॅपिटल लिहायचं का, तर नाही. नेम ऑफ युनिट लिहित असताना इनिशियल पहिलं जे लेटर आहे त्या नेम ऑफ युनिटचं, तर ते हे कसं असायला पाहिजे, तर ते स्मॉल लेटरमध्येच असायला पाहिजे. हा या ठिकाणी आपल्याला रूल आहे. तर एसआय युनिट आपण वापरत असताना हा रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरा रूल आहे, तुम्ही जर असं म्हणालात की आता कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे युनिटचं नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉल जर वापरायचे असतील तर, सो फॉर द कॉम्बिनेशन ऑफ that is the name of unit and symbol, या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला जर लिहायचं असेल तर कॉम्बिनेशनमध्ये एक तर लक्षात घ्या, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला करता येत नाही. म्हणजे तुम्ही नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉल एकाच वेळेस वापरू शकत नाहीत. एक तर नेम ऑफ युनिट लिहा किंवा सिम्बॉल लिहा. आपल्याला तर सिम्बॉल्सच वापरायचे आहेत, पण अशा प्रकारचं कॉम्बिनेशन लिहिता येणार नाही. फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशनमध्ये आपण कॅपिटल जी, तुम्हाला माहीत असेल कॅपिटल जी काय आहे, दॅट इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅपिटल जी. आणि त्याच्यासाठी एस आय युनिट आहे, दॅट इज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे त्याची. एस आय युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. दिस इज द एस आय युनिट फॉर दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅपिटल जी. मग तुम्ही जर म्हणालात की या ठिकाणी न्यूटनच्या ऐवजी जर मी असं लिहिलं तर चालतं का, न्यूटन दॅट इज मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर असं चालतं का. म्हणजे न्यूटनच्या ऐवजी तुम्ही नेम ऑफ युनिट लिहिलात आणि बाकीचे मात्र सिम्बॉल्स वापरायलात, तर असं चालतं का. तर लक्षात घ्या, दिस इज नॉट अलाउड. वी कॅन यूज ओनली द सिम्बॉल्स फॉर रायटिंग द एस आय युनिट्स. वी डू नॉट यूज द कॉम्बिनेशन ऑफ दॅट इज द नेम ऑफ युनिट अँड सिम्बॉल टू स्पेसिफाय द सर्टन फिजिकल क्वांटिटी. आपल्याला अशा पद्धतीनं नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉलचा एकत्रित कॉम्बिनेशनमध्ये कंबाईनली आपण ते वापरू शकत नाहीत. ओके, त्यानंतर काय रूल आहे बघा, कन्व्हेन्शन्स काय आहेत आपल्याकडे, की तुम्ही जर म्हणत असाल की आपल्याकडे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत, तर त्यांचा यूज पंक्च्युएशन मार्क्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स यांचा यूज आपल्याला करता येतो का, तर नाही. वी कांट यूज द पंक्च्युएशन मार्क्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स विथ द सिम्बॉल्स ऑफ युनिट. म्हणजे तुम्ही असं नाही लिहू शकत. बघा, आपण मेजरमेंट केलं फोर्सचं आणि याला 10 न्यूटन, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क म्हणजे याच्यासोबत तुम्ही कॉमा किंवा तुम्ही फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने तुम्ही याला रिप्रेझेंट करू शकत नाहीत. म्हणजे फोर्स तुम्ही मोजला आहे तर फोर्सला तुम्ही अशा पद्धतीनं स्पेसिफाय करू शकत नाहीत, रिप्रेझेंट करू शकत नाहीत. फोर्स 10 न्यूटन कॉमा किंवा 10 म्हणजे यासोबत तुम्हाला युनिट लिहावं लागेल 10 न्यूटन आणि तुम्ही काय केला कॉमा दिलात, किंवा 10 न्यूटन आणि तुम्ही फुल स्टॉप दिलात, किंवा 10 न्यूटन आणि तुम्ही क्वेश्चन मार्क दिलात. तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क कॉमा फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क आपल्याला वापरता येणार नाही. मग कसं वापरायचं आपण, फक्त तुम्ही लिहायचं 10 न्यूटन. ओके, त्यामध्ये फुल स्टॉप कॉमा किंवा क्वेश्चन मार्क वापरायचं नाही. तुम्ही समजा एखाद्या वाक्याचा एंड व्हायला आहे, मग त्या ठिकाणी
एंड होत असेल तर तुम्ही असं नाही लिहिणार फोर्स इक्वल्स टू सपोज फायनली शेवटी तुम्हाला असं आलं 10 न्यूटन फुल स्टॉप आणि वाक्याचा पण शेवट व्हायला आहे, मग तिथे फुल स्टॉप, असे 2 फुल स्टॉप द्यायचे का? नाही. तर आपल्याला हे अलाउडच नाही. कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क हे सिम्बॉलच्या सोबत आपल्याला वापरायचं नाही. किंवा स्पेशल कॅरेक्टर असतील, एखादा हॅश असेल किंवा ॲट द रेट हा स्पेशल कॅरेक्टर असेल किंवा एक्सक्लेमेटरी मार्क्स असेल, तर अशा कुठल्याही प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर किंवा पंक्च्युएशन मार्क हे आपल्याला त्या सिम्बॉलसोबत वापरायचं नाही. सो द use of punctuation marks and special characters are not allowed with the symbols of that is the SI units. ओके. त्यानंतर आणखीन काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही रूल्स आहेत. त्यामध्ये आपल्याकडे नेक्स्ट दॅट इज द कन्व्हेन्शन आहे. दॅट इज द तुम्ही युनिट सिम्बॉल्सचा यूज करत असताना ते सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहायचं का प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचं? सो यूज ऑफ दॅट इज द यूज ऑफ सिंग्युलर फॉर्म अलाउड आहे, चालतं. आपल्याला जर यूज करायचा आहे कशाचा? सिंग्युलर फॉर्मचा, तर तो अलाउड आहे, आपल्याला करता येतो. प्लुरल फॉर्ममध्ये सिम्बॉल्स आपल्याला वापरता येत नाहीत. प्लुरल फॉर्म नॉट अलाउडेड. प्लुरल फॉर्म जो आहे इट इज नॉट अलाउड. म्हणजे कसं करायचं मग? मेजरमेंट करायला तुम्ही मास मोजलं, मास किती आलं? 10 किलोग्राम मासचं मेजरमेंट केलं. 10 एखादं फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट, मासचं मेजरमेंट आपण करलो, किती आलं? 10 किलोग्राम. तर तुम्ही 10 किलोग्राम असं लिहू शकता. तुम्ही असं नाही लिहू शकत दॅट इज मास इक्वल्स टू 10 किलोग्राम्स. प्लुरल फॉर्ममध्ये आपण ते लिहू शकत नाहीत. वी हॅव टू यूज द सिंग्युलर फॉर्म दॅट इज द 10 किलोग्राम. असं लिहिता येत नाही. तुम्ही लेंथचं मेजरमेंट केलं, लेंथ आलं दॅट इज द 100 मीटर, हे चालतं आपल्याला. पण तुम्ही असं नाही लिहू शकत एल इक्वल्स टू लेंथ इक्वल्स टू 100 मीटर्स. प्लुरल फॉर्ममध्ये आपल्याला ते डिनोट करता येत नाही, रिप्रेझेंट करता येत नाही. तर कुठल्या फॉर्ममध्ये? सिंग्युलर फॉर्ममध्ये आपल्याला ते लिहिता येतं. ओके. त्यानंतर रूल आहे आपल्याकडे साईन कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स आपण म्हणतो. SI युनिटचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला काही प्रिफिक्स वापरता येतात का? यूज ऑफ प्रिफिक्स. यूज ऑफ दॅट इज द प्रिफिक्स. तर प्रिफिक्सचा यूज आपल्याला करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. वी कॅन यूज द प्रिफिक्सेस. कुठले प्रिफिक्सेस वापरता येतात? फॉर एक्झाम्पल तुम्ही टाईम या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करलं तर आपल्याला माहीत आहे टाईमसाठीचं आपल्याकडे SI युनिट आहे दॅट इज द सेकंड आणि त्यासाठी सिम्बॉल आहे दॅट इज द यस. पण टाईम मेजरमेंट करत असताना जर टाईम खूप कमी असेल तर तो आपण मिली सेकंदमध्ये, मायक्रो सेकंदमध्ये, नॅनो सेकंदमध्ये, पिको सेकंदमध्ये तो मोजू शकतो आपण. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं पहा टाईम जर तो मिली सेकंदमध्ये असेल तर काय लिहिणार तुम्ही? दॅट इज द 1 मिली सेकंद. म्हणजे किती असतं सेकंद? 10⁻³ सेकंद. 1 दॅट इज द मायक्रो सेकंद. म्हणजे किती असतं ते? 10⁻6 सेकंद. 1 दॅट इज द नॅनो सेकंद. म्हणजे किती असतं ते? 10⁻৯ सेकंद. बघा सेकंद हे स्टँडर्ड आहे, पण तुम्ही इथे प्रिफिक्स वापरले स्मॉल एम, इथे प्रिफिक्स वापरले म्यू, याला म्यू म्हणतात, हा सिम्बॉल आहे म्यूचा. इथं प्रिफिक्स वापरलं एन, तर हे काय इंडिकेट करतं? मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद. तर अशा प्रकारचं प्रिफिक्स बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट आपल्याला ते वापरता येतं. सो दिस इज द प्रिफिक्स अँड दिस इज द सिम्बॉल फॉर द मेजरमेंट ऑफ टाईम. ओके. आणि या दोघांचा मिळून एक नवीन सिम्बॉल तयार होतो. म्हणजे प्रिफिक्स आणि सिम्बॉल दे कॅन कन्स्टिट्यूट दॅट इज द न्यू सिम्बॉल. आणि तो न्यू सिम्बॉल काय झाला? नॅनो सेकंद. तो नवीन सिम्बॉल काय झाला? मायक्रो सेकंद, मिली सेकंद. तर असं आपल्याला लिहिता येतं. आलं लक्षात? पण जर तुम्ही म्हणलात मग डबल प्रिफिक्स, तर डबल प्रिफिक्स आपल्याला वापरता येत नाही. डबल प्रिफिक्स हे जे आहे हे अलाउडेड नाही. वी कांट यूज द डबल प्रिफिक्स. डबल प्रिफिक्समध्ये तुम्ही जर असं म्हणालात की 10⁻⁹ सेकंदला मी असं लिहितो 10⁻³ सेकंद इंटू 10⁻⁶ दॅट इज द सेकंद असं लिहायचं मला. तर तुम्ही असं नाही लिहू शकत की 10⁻⁹ म्हणजे ते काय असतं? नॅनो सेकंद असतं. ओके. 10⁻⁹ म्हणजे किती? दॅट इज 1 नॅनो सेकंद. तर 1 नॅनो सेकंदला तुम्ही असं लिहू शकता का? दॅट इज द 1 दॅट इज द मिली मायक्रो सेकंद असं लिहू शकतो का आपण? मग हा मायक्रो एक प्रिफिक्स झाला आणि हा मिली एक प्रिफिक्स झाला. तर असा जो यूज आहे डबल प्रिफिक्सेस अलाउड नाहीत. अशा पद्धतीनं
SI सिस्टममध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन करता येत नाही. सिंगल प्रिफिक्सचा यूज आपल्याला चालतो आणि सिंगल प्रिफिक्स वापरत असताना आपण प्रिफिक्स आणि तो सिम्बॉल जो आहे ते मिळून एक नवीन सिम्बॉल तयार होत असतो. ओके, तर या पद्धतीने प्रिफिक्सेस तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आहे यूज ऑफ, दॅट इज द वन रेशो. बघा, हे एक महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस याचा यूज करायचा असतो की तुम्ही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट जर केलं, फॉर एक्झाम्पल ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन मोजलं आणि ते आलं सपोज दॅट इज द 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर तुम्हाला हा मीटर अपॉन सेकंडचा रेशो दिसतो या ठिकाणी. तर युनिटचं SI सिस्टममध्ये आपण त्यांचं रिप्रेझेंटेशन करत असताना हा वन रेशोज यूज करत असतो. तुम्ही याला असं नाही लिहू शकत दॅट इज 12 मीटर पर सेकंड. हा जो यूज आहे अशा पद्धतीचा तो आपल्याला चालत नाही. दिस इज द रॉंग वन. हे ऑलरेडी आहे. वन रेशो तुम्हाला लिहिता येतो, पण असा डबल रेशो जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी यूज करता येत नाही. तर युनिट ही नेहमी कशा असायला पाहिजेत, इन अ सिंगल रेशो ते असायला पाहिजेत. ओके, आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक कन्व्हेन्शन बघायचं आहे रिगार्डिंग द यूज ऑफ, दॅट इज द SI युनिट्स. दॅट इज द यूज ऑफ स्पेस ऑर हायफन. हे कशा पद्धतीनं आपण स्पेस किंवा हायफनचा यूज करायचा हे लक्षात घ्या. हे रिप्रेझेंटेशन करत असताना आपण इथे जे युनिट्स लिहिलेले आहेत बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, तर हे रिप्रेझेंट करत असताना आपण अशा पद्धतीने लिहितो. मी त्याला असं लिहितो दॅट इज G इक्वल्स टू 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर दॅट इज द किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन आणि मीटरच्या मध्ये स्पेस असतो दिलेला. जर स्पेस द्यायचा नसेल तर तुम्ही हायफन देऊ शकता, म्हणजे तुम्ही असं लिहिलं तरी चालतं दॅट इज इक्वल्स टू दॅट इज न्यूटन हायफन मीटर स्क्वेअर दॅट इज अपॉन काय किंवा पर त्याला म्हणतो आपण किलोग्राम स्क्वेअर. किंवा तुम्ही त्याला असे लिहू शकता ऑर दॅट इज न्यूटन, इथं स्पेस द्या, मीटर स्क्वेअर आणि याला तुम्ही असे लिहू शकता दॅट इज किलोग्राम स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं रिप्रेझेंटेशन करता येतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत असतो, समजा तुम्ही वर्कचं मेजरमेंट केलं, फोर्स इंटू काय डिस्प्लेसमेंट. युनिट काय असेल मग, याचं युनिट असेल सपोज फोर्सचं मेजरमेंट केलं आणि आलं 10 दॅट इज द जूल, किंवा तुम्ही त्याला लिहू शकता काय न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटसाठी काय मीटर, तर तुम्ही त्याला न्यूटन मीटर असे लिहू शकता. ओके, किंवा तुम्ही त्याला या पद्धतीनं 10 न्यूटन मीटर असे लिहू शकता. म्हणजे एकतर तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये स्पेस द्यावं लागेल किंवा तुम्हाला हायफन या सिम्बॉलचा या ठिकाणी यूज करावं लागेल. कारण काय, जर तुम्ही हायफन किंवा स्पेस जर दिला नाही तर त्याला आपण प्रिफिक्स समजू शकतो लाईक दिस. म्हणजे तुम्ही जर असं या पद्धतीचं मीटर पर सेकंद, फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेलॉसिटी मोजली, व्हेलॉसिटी आली 10 मीटर पर सेकंद. ओके, तर तुम्ही याला असं जर लिहिलं 10 मीटर पर सेकंद असं जर तुम्ही त्याला स्पेसिफाय जर केलं 10 मीटर पर सेकंद स्पेस न देता, तर तुम्ही त्याला मिली सेकंद असं पण वाचू शकता हे प्रिफिक्स समजून. मग असं होऊ नये यासाठी आपण त्याला काय लिहिणार 10 मीटर स्पेस द्या पर सेकंद, और त्याला लिहा 10 मीटर हायफन देऊन काय पर सेकंद असं चालतं. पण अशा पद्धतीनं आपण त्याला लिहू शकत नाहीत. लक्षात आलं. सो दीज आर द कन्व्हेन्शन्स व्हाईल यूजिंग द SI युनिट्स. SI युनिट्सचा जो वापर करायचा आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट केल्याच्यानंतर आपण जेव्हा त्याला रिप्रेझेंट करतो फायनली, तर ते SI सिस्टममध्येच आपल्याला करायचे. आणि SI सिस्टमचा यूज करत असताना आपण या पद्धतीनं हे जे काही रूल्स किंवा जे काही कन्व्हेन्शन्स आहेत त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. काय काय कन्व्हेन्शन्स बघा, सिम्बॉलचा यूज करत असताना नेम ऑफ पर्सन किंवा नेम ऑफ सायंटिस्ट असेल तर त्यासाठीच फक्त कॅपिटल लेटरचा यूज करायचा. फॉर ऑल अदर युनिट्स सिम्बॉल्स आर इन दॅट इज द स्मॉल लेटर्स. नेम ऑफ युनिट लिहित असताना विचारच करायचा नाही, सगळ्याच फिजिकल क्वांटिटीच्या नावाची सुरुवात नेम ऑफ युनिट लिहित असताना स्मॉल लेटरच करायचं आहे. इवन द नेम इज आफ्टर द पर्सन ऑर दॅट इज द सायंटिस्ट वन. ओके, त्यानंतर कॉम्बिनेशन घ्यायचंच नाही आपल्याला. आपण नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉल एकत्रित कधीच वापरायचं नाही. एकतर सिम्बॉल वापरा किंवा नेम ऑफ युनिट वापरा, पण आपल्याला तर सिम्बॉल्सच वापरायचे आहेत. ओके, सिम्बॉल्स पण कोणते, ऑल द रिकमेंडेड लेटर्स.
इंटरनॅशनल सिस्टमनी जे रिकमेंडेशन दिलेलं आहे लेटरसाठी तेच वापरायचे. तुम्हाला मनाने कुठल्याही प्रकारचा सिम्बॉल तयार करता येणार नाही. जे रिकमेंडेड लेटर्स आहेत तेच सिम्बॉल म्हणून तुम्ही वापरू शकता. सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहायचे नेहमी, प्लुरल फॉर्मचा वापर करायचा नाही. आपण एखाद्याच फिजिकल क्वांटिटी, सिंगल फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करतो, त्याला आपण मीटर्स किंवा किलोग्राम्स असं त्याला प्लुरल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. सिंग्युलर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचे. प्रिफिक्स तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपल्याला माहिती आहे प्रिफिक्सचा यूज केल्याच्या नंतर आपल्याकडे 10⁻⁴ त्याचे नोटेशन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येऊ शकतात. इथे तुम्ही टाईम खूप कमी विचारात घेतला आहे म्हणून इथे -3, -6, -9 अशा पद्धतीचे पॉवर्स म्हणजे निगेटिव्ह पॉवर झाले 10चे. ओके, कारण प्रिफिक्स नेहमी काय करतील की पॉवर जे आहे 10चे तुम्हाला ते त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतील त्या ठिकाणी. ओके, यूज ऑफ 1 रेशो, फक्त 1 रेशोमध्येच रिप्रेझेंटेशन करायचं आहे, डबल रेशो वापरायचा नाही. आणि यूज ऑफ स्पेस किंवा हायफन या पद्धतीनं तुम्ही 2 मल्टिप्लिकेशन करत असताना स्पेशली युनिटचं या ठिकाणी की तुम्ही स्पेस किंवा हायफनच यूज करायचे. ओके, सो दीज आर द कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ दॅट इज द SI युनिट्स.